13 डिसेंबर 2023 रोजी भारताच्या नव्या संसद भवनात घुसून काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आणि सर्वांना एक्झॅक्ट 13 डिसेंबर 2001 साली झालेल्या संसद भवनावरील हल्ल्याची आठवण झाली। त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचं भाजप सरकार सत्तेत होतं आणि त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या गाझी बाबा आणि त्याला दिल्लीत राहून मदत करत होता काश्मीरच्या बारामुल्ला गावचा रहिवासी अफजल गुरु, ज्याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली। असं म्हणतात फाशी देताना त्याच्या डोळ्यात भीतीचा साधा लवलेशही नव्हता। फाशी द्यायच्या आधी त्याने जेलमध्ये चक्क गाणं सुद्धा म्हटलं होतं। आता तो हल्ला नेमका कसा घडला होता, कोणी केला होता, अफजलला फाशी झाली तेव्हा काय झालं, त्याला फाशी झाल्यानंतर जेलर का रडला, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। आता सुरुवातीला आपण संसदेवर हल्ला नेमका झाला कसा ते जाणून घेऊ। तारीख 13 डिसेंबर 2001, वेळ सकाळी 11 वाजताची। देशाच्या राजधानीत विरोधकांच्या गदारोळात देशाच्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होतं। महिला आरक्षण विधेयकावर मागच्या अनेक दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरू होता। संसद संकुलाच्या आत आणि बाहेर राजकारण्यांपासून पत्रकार आणि कॅमेरामॅन पर्यंत सर्वच जण बेफिकीरपणे गप्पा मारण्यात मग्न होते। त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी हे शेकडो खासदारांसह संसदेत उपस्थित होते। त्यानंतर 11:02 लोकसभा तहकूब करण्यात आली। पुढे पंतप्रधान वाजपेयी आणि सोनिया गांधी आपापल्या वाहनानं संसदेतून बाहेर पडले। संसदेतील इतर काही खासदारांना नेण्यासाठी सरकारी वाहनं गेट बाहेर लागली होती। देशाचे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा ताफाही संसदेच्या गेट क्रमांक 12 मधून निघण्याच्या तयारीत होता। गेटवर वाहन पार्क केल्यानंतर सुरक्षा कर्मचारी हे उपराष्ट्रपती बाहेर येण्याची वाट पाहत होते। सभागृहातून बाहेर पडणारे नेते पत्रकारांशी बोलत होते। ज्येष्ठ पत्रकार सुमित अवस्थी हे सुद्धा तत्कालीन केंद्रीय मंत्री मदनलाल खुराना यांच्याशी सभागृहाच्या गेट क्रमांक 1 बाहेर बोलत उभे होते। पत्रकार सुमित अवस्थी यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला सांगितलं की मला माझ्या काही सहकाऱ्यांसोबत केंद्रीय मंत्री मदनलाल खुराना यांच्याकडून महिला आरक्षण विधेयकाबाबत माहिती मिळवायची होती की हे विधेयक सभागृहात मांडलं जाईल की नाही, त्यावर चर्चा होईल की नाही। नंतर आम्हाला अचानक गोळीचा आवाज ऐकू आला। 11:30च्या आधी उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी त्यांच्या पांढऱ्या राजदूत कारजवळ त्यांच्या आगमनाची वाट पाहत उभे होते। तेवढ्यात DL3CJ 1527 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची अँबॅसेडर कार गेट क्रमांक 12च्या दिशेनं वेगानं पुढे गेली। संसदेत धावणाऱ्या सरकारी वाहनांपेक्षा त्या गाडीचा वेग थोडा जास्त होता। कारचा वेग पाहून संसदेच्या वॉच अँड वॉर्ड ड्युटीवर तैनात असलेल्या जगदीश प्रसाद यादव यांनी निशस्त्रपणे गाडीकडे धाव घेतली। त्या काही लोकशाहीच्या मंदिरात म्हणजेच देशाच्या संसदेत सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची प्रथा नव्हती। संसदेच्या सुरक्षेत गुंतलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना संसद भवन वॉच अँड वॉर्ड स्टाफ असं म्हणायचे। जगदीश यादव हा देखील या टीमचा एक भाग होता आणि काही अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटताच तोही गाडीकडे धावला। त्याला धावताना पाहून इतर सुरक्षा कर्मचारी गाडी थांबवण्यासाठी त्याकडे धावले आणि त्याच दरम्यान ही पांढरी अँबॅसेडर कार उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या कारला धडकली। उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या गाडीला धडक दिल्यानंतर अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला। अतिरेक्यांच्या हातात AK-47 आणि हँड ग्रेनेड सारखी प्रगत शस्त्र होती। गोळीबाराचा आवाज ऐकताच संसद परिसराच्या विविध भागात उपस्थित लोकांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली। काही लोकांना वाटलं की कदाचित कोणीतरी जवळच्या गुरुद्वारावर गोळी झाडली असेल, पण जवळपास कुठेतरी फटाके फोडले गेले असतील। मात्र त्या गोळीचा आवाज ऐकून कॅमेरामॅन पासून वॉच अँड वॉर्ड टीम मधील सदस्य आवाजाच्या दिशेने गेले। त्यांना प्रकरण काय आहे हे जाणून घ्यायचं होतं। पत्रकार सुमित अवस्थी त्याबद्दल सांगतात की पहिल्या गोळीचा आवाज ऐकताच मी खुरानाजी यांना विचारलं काय झालं आणि हा आवाज कुठून आला, तेव्हा ते म्हणाले हो हे खूप विचित्र आहे। तेवढ्यात तिथं उभ्या असलेल्या पहारेकरी व्यक्तीनं सांगितलं की सर, पक्ष्यांना हाकलण्यासाठी एरियल फायरिंग करण्यात आली असण्याची शक्यता आहे। पण अवस्थी पुढे सांगतात की त्याच वेळी मी पाहिलं की सैन्याच्या गणवेशसारखी पॅन्ट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक मुलगा हातात मोठी बंदूक घेऊन डावीकडून उजवीकडे गोळीबार करत होता गेट क्रमांक 1च्या दिशेनं आणि तो माझ्या दिशेनं धावत येत होता।
संसदेवरील हल्ल्याच्या वेळी इतरही काही पत्रकार परिसराबाहेर उपस्थित होते, जे ओबी व्हॅनच्या मदतीनं नेत्यांच्या थेट मुलाखती घेत होते. त्यापैकी मनोरंजन भारती हे शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत बोलत होते आणि त्यांनाही गोळ्यांचा आवाज आला होता. त्यामुळे त्यांनी तिकडं धाव घेतली आणि ते संसदेच्या पाठीमागून जिथं आवाज येत होता तिथं रिपोर्टिंगसाठी गेले. संसदेवर हल्ला करणाऱ्या 5 जणांच्या हातात ऑटोमॅटिक AK-47 बंदूक होती. गोळ्यांचा आवाज ऐकून अख्ख्या संसदेचा परिसर सुन्न झाला होता. त्यावेळी तिथं देशाचे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन हे सुद्धा उपस्थित होते, पण त्यांना बाहेर काय होतंय याची काहीच कल्पना नव्हती. मनोरंजन भारती सांगतात की त्यावेळी संसदेत सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची प्रथा प्रचलित नव्हती. संसदेत CRPFची एक बटालियन होती, ज्याला हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर अंतर कापावं लागलं. दरम्यान अतिरेक्यांना आत येताना पाहून एक निशस्त्र सुरक्षा कर्मचारी मातब्बर सिंग यांनी आपला जीव धोक्यात घालून गेट क्रमांक 11 बंद केला. पण अतिरेक्यांनी मातब्बर सिंगला कृती करताना पाहताच त्याच्यावर गोळीबार केला. मात्र त्या परिस्थितीतही सिंग यांनी त्यांच्या वॉकी-टॉकीवर अलर्ट जारी केला. त्यानंतर संसदेचे सर्व दरवाजे तात्काळ बंद करण्यात आले. पुढे मग त्या धामधुमीत अतिरेकी संसदेत प्रवेश करण्यासाठी गेट क्रमांक 1 कडे सरकले. गोळीबारानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गेट क्रमांक 1 जवळ उपस्थित असलेल्या लोकांना जवळच्या खोलीत लपून ठेवलं आणि मग अतिरेक्यांचा सामना करण्यास सुरुवात केली. तेव्हा सगळ्यांना एक चिंता लागून राहिली होती की तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुरक्षित आहेत का नाही. देशातल्या प्रत्येक न्यूज चॅनलवर संसदेवरील हल्ल्याची बातमी पसरली होती, पण देशाच्या नेत्यांच्या सुरक्षेची कोणालाच काही खबर नव्हती. कारण सभागृहाच्या आवारात उपस्थित असलेल्या पत्रकारांना खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित कोणतीही माहिती दिली जात नव्हती. त्या सगळ्या अतिरेक्यांनी संसद भवनाच्या गेट क्रमांक 1 मधून सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे सुरक्षा दलांनी एका अतिरेक्याला ठार केलं. त्या प्रक्रियेत अतिरेक्यांच्या शरीराभोवती बांधलेला स्फोटक पट्टा फुटला. अवस्थी त्याबद्दल सांगतात की आम्ही एका खोलीत उपस्थित होतो. तिथं माझ्याशिवाय आणखी 30-40 लोकांना ठेवण्यात आलं होतं. जॅमर सुरू असल्यामुळं किंवा इतर काही कारणांमुळे मोबाईल काम करत नव्हते. आम्ही बाहेरच्या जगापासून अनभिज्ञ होतो. त्यानंतर 2.5 तासांनी मोठा स्फोट ऐकू आला. तो आवाज इतका मोठा होता की जणू काही संसदेचा भाग पाडून टाकल्याचा भास झाला. त्यानंतर गेट क्रमांक 1 वर आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवून आणल्याचं समजलं. संसदेवरील तो हल्ला कॅमेऱ्यात टिपून घेणारे चकलादार म्हणतात, गेट नंबर 1 वर एका अतिरेक्याला ठार मारल्यानंतर एक अतिरेकी आला आणि त्यानं आम्हा पत्रकारांवर गोळीबार सुरू केला. त्यापैकी एक गोळी ANI या वृत्तसंस्थेचे कॅमेरा पर्सन विक्रम बिष्ट यांच्या मानेला लागली. दुसरी गोळी माझ्या कॅमेऱ्याला लागली. एक ग्रेनेडही आमच्या जवळ पडला, पण त्या ग्रेनेडचा स्फोट झाला नाही आणि संध्याकाळी 4 वाजता सुरक्षा दलांनी आमच्या समोर स्फोट केला. सुरक्षा दल मोठ्या संख्येनं संसदेत पोहोचलं. ANIच्या कॅमेरामॅनला जखमी अवस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आलं, पण काही वेळानं त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 4 अतिरेकी गेट क्रमांक 9च्या दिशेने वळाले. त्या तिथं 3 अतिरेकी मारले गेले. 5वा अतिरेकी गेट क्रमांक 5च्या दिशेने धावत गेला आणि त्यानं संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही सुरक्षा दलांनी मारलं. देशाच्या संसदेच्या सुरक्षेत गुंतलेले सुरक्षा कर्मचारी आणि अतिरेकी यांच्यातील ही कारवाई सकाळी 11:30 वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर संध्याकाळी 4 ते 5च्या सुमारास सुरक्षा दल मोठ्या संख्येनं संसदेत पोहोचलं आणि त्यांनी संपूर्ण परिसर कंट्रोलमध्ये आणला. पुढे त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे 5 सुरक्षा कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाची 1 महिला सुरक्षा कर्मचारी, राज्यसभा सचिवालयातील 2 कर्मचारी आणि 1 माळी यांचा मृत्यू झाला होता. ती देशातील तोवर सर्वात खतरनाक घटना होती. त्यावेळी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 4 अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. पुढे त्या घटनेची चौकशी झाली. चौकशीनंतर कोर्टात केस उभी राहिली आणि दिल्लीच्या पोटा न्यायालयानं 16 डिसेंबर 2002 रोजी मोहम्मद अफजल गुरु, शौकत हुसेन, अफसान आणि प्रोफेसर सय्यद अब्दुल रहमान गिलानी या 4 जणांना दोषी ठरवलं. पुढे 29 ऑक्टोबर 2003 रोजी ASR गिलानी यांची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुढे 2006 मध्ये सुप्रीम कोर्टानं अफजल गुरुची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
दरम्यान त्याच काळात शौकत हसन गुरुची फाशीची शिक्षा 10 वर्षांच्या सश्रम कारावासात बदलली। त्यानंतर 26 सप्टेंबरला 2006 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं अफजल गुरुला फाशी देण्याचा आदेश दिला। 3 ऑक्टोबर 2006 रोजी अफजल गुरुची पत्नी तबस्सुम गुरु हिनं राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केला। पण 12 जानेवारी 2007 रोजी सुप्रीम कोर्टानं अफजल गुरुची दयेची याचिका फेटाळली। पुढे 16 नोव्हेंबर 2012 रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजल गुरुचा दयेचा अर्ज गृह मंत्रालयाकडे परत केला। पुढे 30 डिसेंबर 2012 रोजी शौकत हसन गुरुची तिहार तुरुंगातून सुटका झाली। त्यानंतर 23 जानेवारी 2013 रोजी राष्ट्रपतींनी अफजल गुरुचा दयेचा अर्ज फेटाळला। पुढे 3 फेब्रुवारी 2013 रोजी गृह मंत्रालयानं सुद्धा दयेचा अर्ज फेटाळला। दरम्यान पुढे 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरुला नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात सकाळी 8 वाजता फाशी देण्यात आली। आता तुम्ही म्हणाल सर्वोच्च न्यायालयानं प्रोफेसर सय्यद अब्दुल रहमान गिलानी, नवजोत संधू उर्फ अफसान गुरु त्यांची त्या प्रकरणी निर्दोष मुक्तता करून फक्त मोहम्मद अफजल गुरुची फाशीची शिक्षा कायम का ठेवली? तर त्याचं उत्तर खुद्द अफजल गुरुनं एका सनसनाटी मुलाखतीतून दिलंय। कधी काही आजतकसाठी क्राईम रिपोर्टिंग करणारे शम्स ताहिर खान यांनी अफजल गुरुचा त्या हल्ल्याबाबत खास इंटरव्ह्यू घेतला होता। त्यात अफजल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संसद हल्ल्यात कसा सामील होता हे त्याने सांगितलेलं आहे। अफजलच्या म्हणण्यानुसार त्या संपूर्ण हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या गाझी बाबा होता। त्याने काश्मीरच्या आझादीसाठी हे सगळं कृत्य घडवून आणल्याचं तो बोलत होता। तो जम्मू काश्मीरमधल्या पोरांना गाळा लावून भारत विरोधी कारवायांसाठी तयार करायचा। पुढे मग संसदेवरील हल्ल्याचा बदला म्हणून SSBच्या जवानांनी श्रीनगरमध्ये त्याचा सुद्धा खात्मा केला होता। दरम्यान त्यावेळी उच्च शिक्षित अफजल गुरु हा त्या गाझी बाबाच्या ऐकण्यात आला होता। त्याला 10 लाख रुपये देऊन आणि त्याच्या लोकांच्या चांगल्या भविष्याची स्वप्न दाखवून गाझी बाबानं हल्ल्यासाठी तयार केलं होतं। अफजलनं काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये जाऊन त्यासाठी 1.5 महिना ट्रेनिंग घेतल्याचंही मुलाखती दरम्यान सांगितलं होतं। त्यानंतरच तो दिल्लीत येऊन राहिला होता। तो म्हणाला की जे अतिरेकी संसद भवनात मारले गेले ते सगळे पाकिस्तानातून आले होते। आधी मला संसदेवर हल्ला करायचा याची कल्पना नव्हती, फक्त त्या 5 जणांनाच त्या हल्ल्याची आधीपासून माहिती होती, बाकी कुणाला काहीच माहीत नव्हतं। ते पाकिस्तानातून काश्मीर मार्गे दिल्लीत दाखल झाले होते। मी त्यांना राहायला जागा दिली। त्यावेळी ते सगळे पंजाबी मिक्स उर्दू भाषेत पाकिस्तानातील त्यांचे नातेवाईक आणि जैश-ए-मोहम्मदच्या काही सहकाऱ्यांशी बोलत होते। पुढे मला हल्ल्याची कल्पना देण्यात आली। त्यानंतर त्यांनी बराच काळ संसद भवन आणि आजूबाजूच्या परिसराची रेकी करायला सुरुवात केली आणि हल्ला घडवून आणला। आमचं टार्गेट साफ होतं, संसदेत बसलेल्या नेत्यांना ओलीस ठेवणं, पण त्यात आम्ही असफल ठरलो। दरम्यानच्या काळात अफजल मी दहशतवादी नाही, मी फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध त्रासलेला नागरिक होतो, असंही तिहार जेलचे तत्कालीन जेलर सुनील गुप्ता यांना सांगत होता। तो म्हणाला जर मी दहशतवादी असतो तर मी माझ्या मुलाला पण दहशतवादीच बनवलं असतं, त्याला MBBS कशाला करायला लावलं असतं। पण शेवटी अफजलचा हल्ल्यातला सहभाग उघड झाला आणि त्याला न्यायालयानं दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली। जेलर सुनील गुप्ता सांगतात, फाशीच्या दिवशी जेव्हा ते अफजल गुरुच्या समोर गेले तेव्हा त्यांना पाहून अफजल म्हणाला, माझ्या फाशीचा दिवस हाच आहे का? तुमच्या चेहऱ्यावरून तेच दिसतंय। तेव्हा सुनील गुप्ता त्याला हो म्हणाले। त्यानंतर अफजल गुरु म्हणाला, मला तुमच्या डोळ्यात आज दया दिसतेय। त्यावर सुनील गुप्ता त्यांनी त्याला कोर्टाचा निर्णय आणि आपल्या कर्तव्याची आठवण करून दिली। त्यानंतर अफजलनं घरी पत्र लिहून बायकोला सांगितलं की मी खुदाच्या कामासाठी लांबच्या प्रवासाला निघालोय, तू आपल्या मुलाला पुढे नीट शिकव। मग अफजलनं जेलर गुप्ता यांना 2 इच्छा बोलून दाखवल्या। त्यापैकी एक होती गाणं म्हणायची आणि दुसरी होती जेव्हा त्याला फाशी दिली जाईल तेव्हा तो सुनील गुप्ता यांच्या डोळ्यात पाहत राहण्याची। त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या गेल्या। त्यानंतर अफजलनं अपने लिए जिए तो क्या जिए, जीना है तो लोगों के लिए जियो हे गाणं म्हटलं आणि फाशी देताना तोंडावर काळा कपडा खाली असतोवर तो जेलर गुप्ता यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहिला। फाशी दिल्यानंतर जेव्हा सुनील गुप्ता घरी गेले तेव्हा ते म्हणतात, मला अफजलचं बोलणं आठवत होतं की मला तुमच्या डोळ्यात आज दया दिसते। त्यानंतर आपण खूप रडलो असल्याचंही सुनील गुप्ता सांगतात। पण मंडळी, एका काश्मीरी वृत्तपत्रानुसार अफजल गुरुनं हल्ल्याबाबत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाउद्दीनला जेव्हा पत्र धाडलं होतं त्यात त्यानं असं लिहिलं होतं की भारतीय संसदेवर केलेल्या हल्ल्यामुळं तुम्हाला लाज वाटून घ्यायची गरज नाही।
जर भारत निष्पाप काश्मीरींचे रक्त सांडण्यास मागे पुढे पाहत नाही तर 13 डिसेंबरच्या हल्ल्याची लाज का वाटावी? तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल आणि माझी काळजी घेत असाल तर माझ्या हुतात्म्यासाठी प्रार्थना करा. पण मंडळी, त्या पत्रावर समोरून फुटीरतावादी संघटनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरीही कोलिशन ऑफ सिव्हिल सोसायटीज या मानवाधिकार संघटनांच्या म्हणण्यानुसार त्या पत्राद्वारे अफजल गुरुच्या मृत्यूनंतरही त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ते काही असलं तरी भारताच्या लोकशाही व्यवस्थेच्या मंदिरावर म्हणजेच संसदेवरील हल्ल्यात अफजल गुरुचा हात होता आणि ते सत्य नाकारून चालणार नाही हेच खरं. त्यामुळे त्याला दिलेली फाशीची शिक्षा योग्यच होती असंच म्हणावं लागेल. तुम्हाला या घटनेचा किस्सा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.